या ठिकाणी या आंदोलनाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपल्या मीडियाच्या बांधवांनी केलेलं आहे। आपले प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे काही मित्र असतील त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद। मानकर जंगली जनजाती विकास संघटनेच्या वतीने शिरसगाव कसबा तालुका चांदूर बाजार राजूभाऊ भुरुमदे, विठ्ठलराव निरवारे आणि बबनरावजी मांडवे यांनी हा पाठिंबा दिलेला आहे। आता कॉमन बाईट सर्व मीडियाने घेतली आहे। आता सिंगल बाईट कोणी घेऊ नका। बाकी पत्रकार बंधू मग एक एक सुरू होईल, याच्यातच 2 तास जाईल। स्टेजवरून खाली व्हा आता जे भेटले ते। जे उपोषण करते बच्चूभाऊ सोबत बसले होते त्यांचं उपोषण कमलाताई गवई आपल्या करणं सोडणार आहे, तरी सर्व उपोषण करताना आपण जागच्या जागी बसाव। विक्रम, तिकडची व्यवस्था तू कर। त्या लोकांचं उपोषण नैनावहिनी कमलाताई गवई सोडणार आहेत आणि व्यासपीठाच्या समोर जागा करा। स्टेजवर सध्या कोणी येणार नाही आता। थोडं साईडनं व्हा, 1 मिनिट थोडं साईडनं व्हा। कमलताईंना आणि नैना वहिनींना जाऊ द्या। तिथं जे उपोषण करते बसले आहे त्यांना शरबत देऊन त्यांचं सुद्धा उपोषण आपल्याला सोडवायचं आहे। थोडं जागा सोडा भाऊ प्लीज। ओ दादा सरका। कमलाताई गवई आपले जे भारताचे सरन्यायाधीश आहे त्यांच्या मातोश्री ह्या सुद्धा आज या अन्नत्याग उपोषणासाठी येथे बच्चूभाऊंच्या समर्थनार्थ आल्या होत्या, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि त्यांना आणि नैनाताईंना विनंती करतो की त्यांनी जे उपोषण 50 उपोषण करते भाऊसोबत इथं बसले होते त्यांना निंबू पाणी देऊन शरबत देऊन त्यांचं उपोषण सोडवावं। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ज्यांनी हे आंदोलन अधिक जास्त प्रमाणात ताकद ज्यांनी दिली त्या सर्वांचं मी आभार मानतो। तसंच आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाचं जे अनमोल सहकार्य इथं लाभलं, जे चांगली प्रकारची मदत त्यांनी आम्हाला इथं केली त्याबद्दल त्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। समाजवादी पार्टी अमरावती यांच्यातर्फे भाऊंना समर्थन दिलं आहे। सलीम जावेद खान यांचं मी मनापासून आभार मानतो। पोलीस ग्रामपंचायत वरोडा, पंचायत समिती कळमेश्वर, जिल्हा परिषद नागपूर यांनी सुद्धा एक ठराव दिला आहे। त्यांचं उपसरपंचांचं हिरालाल डाकोळे यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्तम कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाचे देखील आपण आभार मानतो आहे। जिल्हाधिकारी साहेब, त्यांचे संपूर्ण अधिकारी, तहसीलदार साहेब आणि त्यांची संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम, वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी या प्रसंगी पार पाडलेली आहे, त्याकरिता आपण त्यांचे देखील आभार मानले पाहिजे। सर्वच घटकांनी, सर्व क्षेत्रातल्या सर्व घटकांनी या ठिकाणी एक मैं आता जे इथे आलेले आहे लागंतर नाव नोंद करा किंवा माझा नंबर माहीत असेल तर मला SMS करा ज्यांनी या आंदोलनाला भेट दिली। मला थोडे चक्कर येत आहे, जा लागतं लवकर दवाखान्यात। प्रत्येकाला भेटतो म्हटलं तर लई प्रॉब्लेम होईल। 7 दिवस उपाशी आहे, लक्षात घ्या। आमचे कार्यकर्ते पण उपाशी आहे। थोडं आता तिथूनच हात दाखवतो सगळ्यांना प्लीज।
धन्यवाद. बच्चू कडूचा तुम्हाला मानाचा मुद्रा सलाम आहे. धन्यवाद. मी चलतो हा. चला आता एक नारा लावा जोरानं, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, अपना भिड़ो, अपना भिड़ो. जय जवान, जय जवान, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. सर्वांनी जे इथं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. पूर्ण वैद्यकीय चमू जे आहे, मला माहित आहे त्यांना त्रास झाला असेल थोड्या प्रमाणात, पण तेवढा सहन आपण लोकांसाठी केला. हमारा वीरू सर्व वैद्यकीय टीमचे मी आभार मानतो. भारत माता की. नाव एकाचं घेतलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल, त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. याचा आवाज वाढव रे, याचा आवाज वाढव. हे राहू दे तसं. हॅलो. बच्चू भाऊ सोबत जे उपोषण करते बसले होते त्यांचं उपोषण लेडी गव्हर्नर कमलाताई गवई या आपल्या स्वतःच्या हाताने शरबत पाजून करतात. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपले कॅमेरा तिकडे फिरवा, कमलाताईंना दाखवा. समर्थ मधात जे लोक आहे, समर्थ तुम्ही थांबा. हे श्याम तुम्ही बाजूला व्हा, हे बाजूला करा सगळे जण. चला मागे व्हा, चला मागे व्हा. हे टोपी मागे कर यांना, ते दिसत नाही ते कॅमेरात. कमलाताई गवळींच्या हस्ते, नयनाताई कडूंच्या हस्ते सर्व आंदोलनकर्त्यांना शरबत पाजण्यात येत आहे. चला सगळेजण, कोणीही मधात जाऊ नका. विक्रम या बाकीच्यांना मला त्या काकुलचा बसो रे, समर्थ त्या काकुल बसो, बसो त्या काकुला खाली. श्याम मधात जाऊ नका म्हणा यालाही. इकडे या, इकडे तुम्ही भाऊसाहेब इकडे या. तिकडून कॅमेरा दिसत, कॅमेरे चालू आहे, त्यांना न्यूज घेऊ द्या. आप भी पिलाओ. सगळे आंदोलनकर्ते आपापल्या जागेवर बसतील. त्या आंदोलनकर्त्याच्या मधात कोणी बसू नका. तो चालू आहे ना. अरे आप चालू करणार आहे, हेमंत चालू करतो. तो चालू कर, तो चालू कर. चालू कर ना, चालू करतो. घे जोगेंद्रा, जोगेंद्रा आहे घे. शांतनू देशमुख यावली हे बोलतील. कुठे? शंतनू देशमुख जिथे कुठे असते त्यांनी स्टेजवर यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. शंतनू देशमुख. महाराष्ट्र कापड कामगार संघाचा पाठिंबा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. सचिंद्रजी भिवगडे यांच्या नेतृत्वामध्ये हा कापड कामगारांचा पाठिंबा आलेला आहे. ग्रामपंचायत कार्यालय कल्लोडी, पंचायत समिती चांदूर बाजार, जिल्हा अमरावती यांच्याकडून देखील पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. जे उपोषण करते आहे त्यांचं उपोषण या ठिकाणी आदरणीय नयनाताई कडू आणि आदरणीय गवईताई कमलताई गवई हे सोडवत आहे. या सर्व उपोषणकर्त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे. हॅलो. पेंडॉलच्या खाली बसलेल्या उपोषणकर्त्यांपैकी नावं वाचतो. त्यांनी दवाखान्यामध्ये भरती होण्याची गरज आहे. हां, एक एक नाव वाचतो मी. संतोष कांबळे, निलेश
आबाराव वाटाणे, अजित सिंह ऐरावत, हां, बच्चूभाऊ कुठं आले, किशोर किटकुळे, संजय महादेव गोमकाळे, राजेश कडू, लक्ष्मण कोळी, महेंद्र दिगंबर डवरे, गणेश रमेश निंबाळकर, गणभाऊ, अरुण शेळके, मंगेश शेंडे आणि विक्रांत धुमाळ. बस एवढ्यांना आवश्यक आहे तर कृपया त्यांनी दवाखान्यात भरती व्हा. बाहेर ॲम्ब्युलन्स उभे आहेत. सर्वांना सूचना, जे उपोषण कार्यकर्ते 50 लोक बसले होते, अमरावती डॉक्टरच्या टीमनं सूचना केल्यानुसार यांना अत्यंत तातडीने रुग्णालयात भरती व्हायचे आहे. मी नावं घेतो. त्यांनी इथून ॲम्ब्युलन्समध्ये जायचं आहे. संतोष कांबळे, निलेश वाटाणे, अर्जित सिंह खरावत, किशोर रंगरावजी किटुकले, संजय महादेव गोमकाळे, राजेश सुधाकरराव कडू, त्यानंतर लक्ष्मण कोळी, महेंद्र दिगंबर डवरे, गणेश रमेश निंबाळकर, अनुल तुकाराम शेळके, मंगेश अरुण शेंडे आणि विक्रांत अनंत धुमाळे, या सर्व लोकांना तातडीनं तुम्हाला भरती व्हायचं आहे. कारण की तुमची 7 दिवसापासून तब्येत अत्यंत खराब आहे आणि तुम्हाला आता 2 ते 3 दिवस उपचार घ्यायचा आहे. मित्र हो, हे आंदोलन जरी सुटलं, बच्चूभाऊच्या या आंदोलन शेळके, मंगेश शेंडे आणि विक्रांत धुमाळ. बस एवढ्यांना आवश्यक आहे तर कृपया त्यांनी दवाखान्यात भरती